मुंबई हायकोर्टाच्या टायपिंग टेस्टसाठी जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि ज्यांची आता टायपिंग टेस्ट होणार आहे ती 16 तारखेला म्हणजे ह्या पुढच्या रविवारी ही टेस्ट होणार आहे. नाशिकमध्ये साधारणतः 519 विद्यार्थी आहेत. पण ह्या विद्यार्थ्यांनी आता लक्षात घ्यावं, तुम्ही मागच्या 2-2.5 महिन्यापासून टायपिंगची प्रॅक्टिस करत होते, तर ह्या प्रॅक्टिस नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल टायपिंगचा स्पीड तर सफिशियंटली वाढून जातो पण मिस्टेक्स कमी होत नाही. तर याच्यात तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिका. तुम्हाला 10 मिनिट दिलेले आहेत, 8 मिनिटात टायपिंग करून आपल्याला लढाईला जायचं नाही. आपल्याला 10 मिनिटाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत जरी टायपिंग झालं तरी चालेल. कदाचित शेवटचे 5 शब्द सुटून गेले तरी धकेल. बट तुम्ही ज्या मिस्टेक्स करत आहात त्याच्यातल्या मिस्टेक्स खूप जास्त जाऊ देऊ नका. शेवटचे शब्दही सुटू नये ही पण माझी तेवढीच कळकळीची विनंती असेल. बट जर तुम्ही मिस्टेक्स खूप जास्त करून टाकल्या आणि जर त्या मिस्टेक्स 40 क्रॉस करून गेल्या तर त्याचा काही उपयोग होणार नाही, काही फायदा होणार नाही. तुमचे पूर्ण मेहनत, पूर्ण कष्ट वाया जातील. त्याच्यामुळे कमीत कमी मिस्टेक्स करा. मग आता याच्यासाठी सोल्युशन काय? तुमची टायपिंग प्रॅक्टिस झालेली आहे, तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस लिमिटेडच करा, ठराविकच करा. सध्या स्ट्रेस मॅनेजमेंट, रिलॅक्सेशन आणि तुमच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्यावर लक्ष द्या. जसं की तुमच्या मिस्टेक्स होतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आपल्याला टायपिंग करताना लक्षात येतं आर, टी, ई ह्या अक्षरांमध्ये जास्तीत जास्त मिस्टेक्स होतात. तुम्ही यांच्यावरती तुमच्या प्रॅक्टिसचा फोकस वाढवा, जेणेकरून तुमचे हे जे छोटे छोटे मिस्टेक्स आहेत त्या होणार नाही. दुसरं, टायपिंग करत असताना स्पेलिंग मिस्टेक्स खूप आपल्या मेंदूमधले जे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत ते स्क्रीनवरच्या शब्दांना चुकीचं वाचून आपण तसं टायपिंग करतो. सो स्पेलिंग्स रीड करा, रीडिंगचं प्रमाण थोडं वाढवा, जेणेकरून स्पेलिंग मिस्टेक सुद्धा होणार नाहीत. बाकी तुम्हाला काही मदत किंवा माहिती हवी असेल तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क करा.